चला तर मग आपण आज बनवणार आहोत नागदिवे. तर आज नागदिव्याची पूजा आहे. तर हे बघा मी गव्हाचं पीठ मळून घेतलेले आहे मीठ टाकून आणि अशा प्रकारे मी नागदिवे तयार करते. हे बघा आणि गव्हाचे आणि बाजरीचे दोन्हीही प्रकारचे नागदिवे बनवले जातात. हे बघा अशा पद्धतीने नागदिवे करून घेतलेत आणि ह्या डब्याला तेल लावून मी वाफवून घेते आता कुकरमध्ये. आणि इकडे बाजरीचे पण तयार केलेत. हे बघा वाफवून झालेले आहेत आपले. तर आता मी यामध्ये तूप आणि वाती घालून घेते. तर ह्या प्रकाराला आमच्याकडे दिवे पाजळणं असं म्हणतात. नागदेवीच्या दिवशी जी पूजा केली जाते दिव्यांची, तर त्याला दिवे पाजळणे असं म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे बघा हे अशा पद्धतीने आपण वाती भरून घेतलेले आहेत. तर आता ह्या दिव्यांची पूजा करूया. तर असं कुंकू हळद वगैरे मी लावून घेते आणि प्रत्येक दिव्यामध्ये 2-2 वाती लावल्या जातात. तर आता हे बघा नैवेद्यासाठी मी इथं भात बनवलेला आहे. तर आमच्याकडे नैवेद्यासाठी भात आणि पिवळं वरण आणि मेथीची भाजी बनवली जाते. तर मी घेतलेली आहे मेथीची भाजी तयार करून. आणि आमच्याकडे हे नागदिवे मेथीच्या भाजीचे जे आपले खालचं हे निघतं, देठं निघतात, मोठी भाजी आपण जे फेकून देतो त्याच्या काड्या वगैरे, तर त्या काड्यांवरती शिजवले जातात. परंतु मला एवढ्या मोठ्या काड्या अवेलेबल नव्हत्या, त्यामुळं मी कुकरच्या भांड्यामध्येच शिजवून घेतलेलं आहे. तर हे बघा आपले दिवे तयार झालेत. तर मी इकडे देवाकडे अशी पूजेची तयारी करून घेतलेली आहे. फुलं वगैरे ठेवलेली आहेत, रांगोळी काढून घेतलेली आहे. इकडं आमच्याकडे लाईट नसल्यामुळं कोपऱ्यामध्ये जरा अंधार वाटतो आहे. तर मी अशी बॅटरी लावलेली आहे. तर हे बघा नैवेद्य आणि दिवे हे सगळे भरून झालेत आणि एक एक करून आपण असे दिवे पाजळायला घेऊया. आमच्याकडे 5 दिव्यांची पूजा केली जाते. ही आमच्या सासूबाईंचं मी पाहिलेलं आहे. तर तीच परंपरा आम्ही चालू ठेवलेली आहे. तर प्रत्येकाकडे वेगवेगळे म्हणजे पद्धत असू शकते. कमी जास्त दिवे असू शकतात. आमच्याकडं मात्र 5च दिवे पाजळले जातात. तर बघा असे आता दिवे लावून घेऊया आपण. तर ही सटीच्या आदल्या दिवशी नागदिव्यांची पूजा असते. तर मराठवाड्यामध्ये घरोघरी जवळपास ही पूजा केली जाते आणि असं म्हटलं जातं ज्यांना मुलं आहेत त्या स्त्रिया आवर्जून ही पूजा करतात. तर ही नागदिव्यांची पूजा तुम्हाला कशी वाटली तर नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.